शाहू स्टेडियम येथे महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान। पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आज 66व्या स्थापना दिनानिमित्त शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सातारा पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली। शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक याबरोबर ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतो आहे। सातारा जिल्ह्यातलं मुख्य शासकीय ध्वजारोहण आता या ठिकाणी पार पडलं। जे विशेष गौरवप्राप्त ग्रामस्थ गावं होती, काही अधिकारी कर्मचारी होते, त्यांचा गौरव आपण या ठिकाणी केला। आणि विशेषतः जिल्ह्याला राज्यामध्ये अग्रेसर कसं ठेवायचं या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये पाठीमागे जसे प्रयत्न केले तसेच अधिकचे प्रयत्न करण्याचा निश्चय सुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून आम्ही या ठिकाणी केला। जिल्ह्याला एक उज्ज्वल परंपरा आहे। ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे दोन्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मला पालकमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी आदरणीय फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, माननीय दादांनी मला दिली। मी निश्चित माझ्या परीने जिल्ह्यात चांगलं काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे, इथून पुढे सुद्धा करेन। पर्यटनाला खूप मोठी चालना वाव आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। नुकताच कोयना दौलत डोंगरी महोत्सव आमच्या पाटण तालुक्यामध्ये झाला आणि त्याला उदंड प्रतिसाद सर्व लोकांनी, जनतेने दिला। आता उद्यापासून 3 दिवसाचा महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्याला सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद राज्यातल्या जनतेकडून या ठिकाणी मिळेल। शुभारंभाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत। दुसऱ्या दिवशी महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब येणार आहेत आणि समारोपाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। आपण टेंट सिटी उभा केलेली आहे। फ्लोटिंग मार्केट वेण्णा लेकमध्ये या ठिकाणी केलेला आहे। पॅराग्लायडिंगची सोय आहे, हेलिकॉप्टर राईडची सोय आहे। प्रतापसिंह गार्डनमध्ये आपण किल्ल्यांचं प्रदर्शन, मुलांनी बनवलेले स्वराज्यातले किल्ले ते बनवलेले आहेत। शस्त्रांचं प्रदर्शन आहे। फूड म्हणजे खाऊ गल्ली ज्याला म्हणतो आपण, फूड मेला, खाद्य जत्रा त्याचं आयोजन केलेलं आहे। 3 तारखेला कार्निवल परेड म्हणजे जशी आपण उत्सवामध्ये करतो तशी महाराष्ट्राची पारंपरिक कार्निवल परेडसारखं एक लोकधारा त्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन पर्यटन विभागाने केले। महाराष्ट्रातल्या जनतेनं या पर्यटन महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो। मोठ्या प्रमाणात जर पर्यटक येतील तर त्या पद्धतीनं जे काही उपाययोजना असतील किंवा रस्त्याचा जो काही बदल असेल तो या बाबतीत पोलीस प्रशासनाने सर्व नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे। काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। 4 ते 5 ठिकाणी वाहनतळ पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे। जिल्हा पोलीस दलातला ॲडिशनल फोर्स तिथं आपण डिप्लॉय केलेला आहे। अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। पेट्रोलिंग सतत राहील, कुठेही वाहतूक अडथळा होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याचं पूर्ण नियोजन जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे।